राजकारणात सध्या एक विषय प्रचंड तापलाय। एकीकडे सबका साथ सबका विकासच्या घोषणा दिल्या जातात, दुसरीकडे मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षणच रद्द केलं जातं। हा नेमका प्रकार काय आहे? सरकार बरोबर की विरोधक बरोबर? संविधान नेमकं काय सांगतं आणि न्यायालय कुठे उभं आहे? बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका। कारण हा विषय फक्त राजकारणाचा नाही, ते सामाजिक न्यायाचा आहे। प्रकरणाची सुरुवात कुठून झाली? 2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं। त्यावेळी त्या सरकारने दोन मोठे निर्णय घेतले होते। मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण। मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग या अंतर्गत आरक्षण देण्यात आलं। म्हणजे सरकारचं म्हणणं होतं की हा निर्णय धर्मावर नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे। त्या निर्णयानंतर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली। त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने नवीन शासन निर्णय काढला। पण त्या निर्णयामध्ये 23 डिसेंबर 2014चा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करण्यात आला। इतकंच नाही तर जात प्रमाणपत्र देणं देखील थांबवण्यात आलं। त्यानंतर सरकारने यामागचं उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती आणि अत्यादेश कालबाह्य झालेला आहे असे कारण दिले। म्हणजे काय? सरकारचं म्हणणं असं आहे की कायदेशीर अडचणीमुळे हा निर्णय टिकू शकला नाही। यावर विरोधक काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली। हा मुस्लिम समाजासाठी मोठा धक्कादायक आहे। एकीकडे सबका साथ म्हणायचा आणि दुसरीकडे कागदपत्रांची प्रक्रिया बंद करायची। हा दुपटीपणा नाही का? त्यांनी असाही आरोप केला की मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणात 5% आरक्षणाला मान्यता दिली होती, तरी त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही। म्हणजे विरोधकाचं म्हणणं सरकार मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी मागे ढकलत आहे। भारतीय संविधानात असं थेट कुठेही लिहिलेलं नाही की एक विशिष्ट धर्माला आरक्षण द्या। अनुच्छेद 15(1) आणि 16(2) नुसार केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही। म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून त्याला आरक्षण असं सरळपणे करता येणार नाही। अनुच्छेद 15(4) आणि 16(4) सांगतात, जर एखादा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर सरकार त्यांना विशेष तरतूद करू शकतं। यालाच आपण म्हणतो SC-BC किंवा OBC। म्हणजे काय? तर धर्म नाही तर मागासलेपणा हा निकष। जर मुस्लिम समाजातील काही जाती मागास असतील तर त्यांना OBC यादीत टाकून आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्रात आधीपासूनच अनेक मुस्लिम जाती OBC यादीत आहेत। सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असं स्पष्ट केलं आहे की केवळ मुस्लिम म्हणून आरक्षण देता येणार नाही, पण जर एखादा गट आयोगाच्या अहवालातून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध झालं तर त्याला आरक्षण देता येतं। इंद्रसोहिनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, एकूण आरक्षण 50च्या वर जाता कामा नये। म्हणजे राज्यांनी आरक्षण देताना ही मर्यादा पाळावी लागते। जर कोणतंही नवीन आरक्षण या 50च्या वर गेलं तर ते न्यायालयात अडकू शकतं। पण महाराष्ट्रात नेमकं आधीच SC, ST, OBC अशा अनेक प्रवर्गांना आरक्षण आहे। जर नवीन 5 आरक्षण दिलं तर एकूण टक्केवारी 50च्या वर जाते का? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। विरोधकांनी यावर असे प्रश्न विचारले की हा निर्णय पुरेसा अभ्यासावर आधारित आहे? आयोगाचा ठोस अहवाल आहे की 50% मर्यादा पाळली गेली आहे का? आणि त्यामुळे हा विषय न्यायालयात गेला आणि तिथेच अडकला। संविधान धर्मावर आधारित आरक्षण देत नाही, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागास घटकांना आरक्षण देता येतं। मुस्लिम समाजातील काही जाती आधीपासूनच OBC मध्ये आहेत। एकूण आरक्षण 50%च्या वर जाऊ नये ही सर्वोच्च न्यायालयाची अट आहे। म्हणजे हा विषय फक्त धर्म नाही तर मागासलेपणा प्लस कायदेशीर कायदा यांचा आहे। आता राजकारण का तापलं? कारण आरक्षण हा फक्त कायदेशीर मुद्दा नाही, तो भावनाशी आणि मतांशी जोडलेला आहे। एकीकडे विकासाच्या घोषणा, दुसरीकडे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय। यामुळे प्रश्न निर्माण होत आहे की सरकारने कायदेशीर अडचणीमुळे निर्णय घेतला का, की खरंच एखाद्या समाजावर अन्याय झाला? हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अवलंबून आहे। हा होता मुस्लिम आरक्षणाचा संपूर्ण खेळ। कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक बाजूसह तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का, की मुस्लिम समाजावर अन्याय झालाय? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर देदनका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।